तर मंडळी फायनली आता ना पोहोचलेलो आहोत नाला सोपाऱ्याला. आणि शिकुदा पण ह्याच डब्यात आहे ना. हो आता येतोय तू पण पाठीमागे. हा फोन केलेला, वाट बघतोय इथे थांबलोय शिकुदाला. काकी यायची बाकी आहे, मागून येते ना काकी पण. हा मागच्या गाडीत आहे. तर मंडळी इकडे ना आलाय स्वीकार दादा आणि वहिनी पण आहे. मोठे पण लवकर गेले काय? पप्पा तुमच्या आपल्या ट्रेन मध्ये होते. हा ते गेले होते पुढे. मग आलो इकडे मार्केटमध्ये. आज गर्दी बघा, आता संध्याकाळची इकडे ना भरपूर गर्दी होते. सर्व भाज्या लावलेल्या आहेत. चला मंडळी आता ना पोहोचलोय. हा बघा इकडे हा स्कूल आहे वरती, आतमध्ये सर्व कार्यक्रम आहे. आलीच वाटतं सर्व मंडळी. काका बरे आहेत ना? चला मंडळी इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे पुऱ्या घेतल्या ते बघा, पापड आहेत, गुलाबजाम, इकडे भाजी आहे एक, आणि इकडे एक बटाट्याची भाजी आहे, ही रसा भाजी आहे. तर मंडळी इकडे ना आता महिलांचा सर्व हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू झालेला आहे बघा. महिलांचा खास हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो सत्कार सोहळ्याच्या दिवशी. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता ना आपण चाललेलो आहोत नाला सोपाऱ्याला. तिकडे ना आमच्या गावचा सत्कार कार्यक्रम आहे, म्हणजे दरवर्षी असतो. आणि लहान मुलापासून म्हणजे ज्युनियर सिनियर के जीपासून ना ते MCOM MBA सर्व जणांचे ना सत्कार केले जाते. आणि या दिवशी ना आमच्या गावातली म्हणजे सर्व मंडळी एकत्र येतात आणि गावची एकी पण वाढते. तर आज ना तिकडे सर्वांची भेट होणार आहे, नातेवाईक पण सर्व येणार आहेत. तर आज आपण चाललेलो आहोत नाला सोपाऱ्याला. सर्व आमच्या घरातील मंडळी आहेत. तर इकडे ना आई पण आता रेडी झाले. आता एक एक करून सर्व मंडळी येतात. दादा आणि काका पुढे गेलेत ना. चला पप्पानी इकडे रिक्षा पकडले. चला पटपट, काकी मागून येते आता. तर मंडळी आता ना स्टेशनला पोचलेलो आहोत. आज गर्दी जरा कमीच आहे. बघायला लागेल कोणती ट्रेन लागली ती. हे बघा इकडे ट्रेन आलेली आहे आता, खाली आहे, बसायला भेटेल. हे बघा अजिबात गर्दी नाही. अरे पुढच्या साईडला गर्दी आहे. चला मंडळी बसतोय आता, आज गर्दी नाही, बसायला आहे. चला आई इकडे बसले. पप्पाचा कॉल करताय, स्वीकारता ह्याच ट्रेनमध्ये तो बसलाय. दादा येत आहे वाटतं मागून. आला काय? हा हा बघा दादा येत आहे तिकडून. काकी कुठे? काकी मागे आहे. काकी मागे राहिले. आता त्यांना भेटेल की नाही काय माहित. तर मंडळी आता ना बसलोय ट्रेनमध्ये. इकडून मागून येतात सर्व. आईने बघा नेल पॉलिश आणले इकडे लावायला. आई घरी टाइम नाही भेटला ना. हा घरी टाइम नाही भेटला तर इथे लावायला आणलाय. तर मंडळी फायनली आता ना पोहोचलेलो आहोत नाला सोपाऱ्याला. हे बघा आमच्या इथून अंधेरीची इथून गर्दी नव्हते, पण पुढे पुढे भरपूर गर्दी झाली. आता ट्रेन निघालाय पुढे विरारला. आणि शिकुदा पण ह्याच डब्यात आहे ना. हो आता येतोय तू पण पाठीमागे. हा फोन केलेला, वाट बघतोय इथे थांबलोय शिकुदाला. काकी यायची बाकी आहे, मागून येते ना काकी पण. हा मागच्या गाडीत आहे. बघूया शिकुदा येते. शिकुदा आणि वहिनी आहेत. तर मंडळी इकडे ना आलाय स्वीकार दादा आणि वहिनी पण आहे. मोठे पण लवकर गेले काय? पप्पा तुमच्या आपल्या ट्रेन मध्ये होते. हा ते गेले होते पुढे मध्ये, पुढे होते. पुढे गेले असतील. आहे सर्व नातेवाईक पण भेटणार आहेत ना. आज सगळी म्हणजे आपली माणसं भेटणार. हा भरपूर आज सर्व नातेवाईक सर्वांची भेट होणार आहे. असा कार्यक्रम असला की म्हणजे छान वाटतो, भेटी होते तेव्हा. सगळी भेटतात. हा आता इकडे स्टेशनला नाला सोपारा स्टेशनला जाऊ, वाट बघताय. काकी येते अजून, तर बघूया. आता तिकडे गर्दी बघा केवढी झाली. तर मंडळी इकडे ना आकू तनू आणि काकी पण आलेली आहेत. आता आम्ही निघतोय. काकीला जरा लेट झाला ना, ट्रेन चुकली ना काकी. हां चला आता निघूया. तर मंडळी आता ना निघालोय आम्ही नाला सोपाऱ्याला ईस्टला जायचं आहे. तिकडे डिवाइन स्कूल आहे, तर तिकडे पूर्ण हा कार्यक्रम असणार आहे. आणि आता ना पूर्ण इकडे मार्केट लागतो, तिकडे चला. आम्ही जवळपास 9:17ला निघालो होतो. बरोबर टायमावरती पोहोचतो. 11 वाजेपर्यंत तिकडे पोहोचायचं आहे. हा इकडे ना स्टार्टिंगलाच मार्केट असतं बघा. सर्व फ्रूट वगैरे इकडे लावलेत. पुढे मेन व्हेजिटेबल मार्केट आहे, मोठा मार्केट आहे. आता हा सध्या बंद आहे इथे, दुपारपर्यंत चालू होईल कदाचित. चला आलो इकडे बाहेर. हा इकडे ना पूर्ण मार्केट लागलंय बघा. सर्व पूर्ण व्हेजिटेबल मार्केट आहे इकडे नाला सोपाऱ्याचा. इकडे बाहेर ना रिक्षा स्टँड आहे, तिकडून रिक्षा पकडायला लागेल.
हे बघा सर्व मोठा मार्केट आहे नालासोपाऱ्याचं, स्टेशनच्या बाजूलाच आहे ईस्टला. आज वातावरण पण बघा पूर्ण ना ऊन पडलं आहे चांगला मस्त. बघा इकडे ना सर्व फुलांचं पण मार्केट आहे. आई आणि काकी ना तिकडे गजरा घेते घालायला केसामध्ये. चला इकडून आता जायचं आहे, रिक्षा पकडायची. इकडे बघा सर्व फ्रूट मार्केट पण आहे, पेरू सर्व संत्री वगैरे लावलेत. चला चल रेडी ना. इकडे रिक्षा बघायला इकडून जवळच आहे, 10 मिनिटावर आहे. चला बसतोय आता रिक्षा. चला मंडळी आता ना पोहोचलोय. हा बघा इकडे हा स्कूल आहे वरती, आतमध्ये सर्व कार्यक्रम आहे. आलीच वाटतं सर्व मंडळी. काका बरे आहेत ना? लवकर आले हो. मावशी आले ना? तर मंडळी फायनली ना आता पोहोचलोय. हा बघा सर्व चेअर वगैरे मांडलंय, सर्व डेकोरेशन पण चालू आहे, सर्व काम चालू आहे तिकडे स्टेजवरती. आणि एक एक मंडळी आता सर्व येत चाललेली आहे, सर्व एक एक येत चालली. तिकडे पण सर्व मंडळी आहेत. दीदी कुठे गेली? बसले तिकडे. मम्मी का नाही आली? ताई का नाही आली कामावर? तर मंडळी आता ना आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होते. इथे ना दीप प्रज्वलित कार्यक्रम आहे. तर इकडे सर्व महिला वगैरे येतात आणि आता बरीच सर्व मंडळी आलेली आहेत. हे बघा तर सुरुवात करते. चला इकडे मंडळी आता ना नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. प्रसाद दाखवते आता. मंडळी इकडे ना आता कार्यक्रमाला सुरुवात करते. सर्व पूजा वगैरे करून झाली, दीप प्रज्वलित करून झालेलं आहे. आणि हा इकडे ना स्टेज आहे, असा सर्व डेकोरेशन वगैरे करून झालं आहे. आणि खाली सर्व मंडळी बसलेली आहे, ते बघा आपल्या गावकीची सर्व महिला मंडळी, पुरुष मंडळी. ह्या टायमाला ना बाहेर असा कार्यक्रम घेतलाय, नाही तर दर टायमाला आतमध्ये असतो, पण बाहेर असं पूर्ण मोकळा वातावरण आहे. मंडळी दीप प्रज्वलित कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतरला ना खऱ्या अर्थाने आपल्या मूळ कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वात पहिले तर जे मान्यवर मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळी दरवर्षी ना आपल्या गावचा सत्कार कार्यक्रम हा नालासोपाऱ्याला पार पाडला जातो आणि नेहमी सर्व गावातील मंडळी कार्यक्रमाला उपस्थित असतात. या कार्यक्रमामध्ये ना अगदी नर्सरी, ज्युनियर, सिनियर KG पासून ना ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत सर्वांचा सत्कार करण्यात येतो, जेणेकरून त्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि पुढील भविष्यासाठी प्रोत्साहन मिळावा. असा ना प्रत्येकाचा सत्कार होऊन प्रत्येकाला शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी ना आमच्या इकडे गावामध्ये दरवर्षीचा सत्कार कार्यक्रम पार पाडला जातो. माझ्या शाळेचे नाव छबिलदास लल्लूभाई प्रायमरी स्कूल. स्मृती जगन्नाथ रटाडे, सार्थक संतोष रटाडे, सुजय शैलेश लोंढे, अर्णव वडतकर, प्रज्वल प्रमोद लोंढे, सिद्धांत सचिन तांबे आणि स्वरा सचिन रटाडे. तर 10वी-12वी ग्रॅज्युएशन विद्यार्थ्यांचा सत्कार झाल्याच्या नंतरला ना म्हणजे पुढील MBA इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तर आता ना मोहिनी ताईचा सत्कार करण्यात येतोय. म्हणजे आमच्या गावामध्ये ना प्रथमच वकिलाची एक्झाम ताईने क्लिअर केली आहे, तर त्यामुळे गावातील सर्व मंडळींनी उभे राहून ताईचा सत्कार केला. आणि आपल्या कार्यक्रमाला चालवून 12 वर्ष झाली आणि 12 वर्षात जर कोणी विचारलं की हा कार्यक्रम का करता, त्याचं उत्तर यावर्षी देणारी मोहिनी पहिली विद्यार्थी आहे.
मंडळी इकडे ना आमच्या गावची सर्व प्रमुख मंडळी बघा सत्कार करतायत ताईचा खास LLBची एक्झाम क्लिअर करण्यामुळे. तर मंडळी इकडे ना आता महिलांचा सर्व हळदी कुंकूचा कार्यक्रम सुरू झालेला आहे बघा. सर्व ना आता महिला बसलेल्या एक एक करून आता सर्व हळद कुंकू लावून वाण देत आहेत. चला इकडे ना आता सर्व दुसऱ्या महिला बसलेल्या आहेत हे बघा लाईनीतच. काकी वगैरे आहेत इकडे, ताई बसले, इकडे पण ताई आहे. सर्व हळद कुंकू लावून घेते आता. तर मंडळी इकडे ना आता वहिनी, आई आणि काकी पण आल्यात. आता तिघांचा अजून पण सर्व महिला आहेत. सर्व एकत्रच हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात. सर्व हळद कुंकू लावून घेतात. असं ना मंडळी आमचा दरवर्षी ना महिलांचा खास हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो सत्कार सोहळ्याच्या दिवशी. मंडळी कार्यक्रम ना संपन्न झाला आहे. आता ना जेवायला सुरुवात केली बघा. तिकडे सर्व जेवणाची सोय आहे. आता प्रत्येकजण जेवायला सुरुवात करतोय. आलोय मंडळी आता इथे जेवायला, लाईनीत उभा राहिले. चला मंडळी इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे पुऱ्या घेतल्या ते बघा, पापड आहेत, गुलाबजाम, इकडे भाजी आहे एक, आणि इकडे एक बटाट्याची भाजी आहे, ही रस्सा भाजी आहे. आणि राईस नाही घेतला, आधी बोलला पुऱ्या खाव्या नंतरला राईस खाव्या. चला मंडळी आता ना निघालोय. आई मस्त कार्यक्रम झाला ना. मस्त झालं. हां आता निघतोय घरी जायला. आईला पण हळदी कुंकूला इथे ना बॅग भेटली एक, हळदी कुंकू वगैरे सर्व महिलांचं झालं ना. पर्स दिलाय छोटासा बघा. हां चला आता निघतोय घरी जायला. इकडून रिक्षा पकडायला लागेल ना. हो रिक्षा पकडायला लागेल. हां चला बघूया. इकडे शेअरिंग रिक्षा असतात, बघतोय कुठली रिक्षा भेटते. म्हणजे आता ना स्टेशनच्या इथे आलोय. पुढून आतमध्ये जायला रस्ता आहे. आज वातावरण बघा पूर्ण क्लिअर झालंय. आज एकदम मोकळा आकाश आहे. चला आई निघूया. बघायला गेलं कितीची ट्रेन आहे. आता जवळपास 4 वाजत आले. लवकर कार्यक्रम संपला. सकाळी लवकर आलो होतो ना. बघा आलो इकडे मार्केटमध्ये. आज गर्दी बघा. आता संध्याकाळची इकडे ना भरपूर गर्दी होते. सर्व भाज्या लावलेल्या आहेत. बघत होतो आम्हाला काहीतरी घ्यायचं होतं. आई बघते. भरपूर मस्त मस्त फ्रेश भाज्या आहेत. हे बघा. भेंडी घेतेस? भेंडी घेतोय. किती, अर्धा किलो की पाव किलो? अर्धा किलो घ्यायचं आहे. चांगली भेंडी दिसते मला, घेऊया. ॲक्च्युली इकडे ना संध्याकाळचीच भरपूर गर्दी होते मार्केटमध्ये. बघा बघा आता खजूर वगैरे पण आले. एक काय चीज आहे? टमाटर आहे क्या? बदाम. अच्छा बदाम. पण नवीन फळ आहे कोणता तरी. घेतली तिकडे भेंडी. इकडे ना चहाची पात घ्यायची होती. ती पण इकडे चांगली मस्त फ्रेश वाटली. कशी आहे मावशी? 10 रुपयाला. हे बघा इकडे फोडशीची भाजी पण आली आहे. सर्व रानभाजी आहे. गावाला पावसाळ्यात भरपूर येतं आमच्या इकडे. मस्त आहे. तर म्हणजे आता आतमध्ये आलो. इकडे पण ना मार्केट खुललंय आता. सकाळी आलो होतो ते ओपन नव्हतं झालं. आता सर्व स्टॉल लागले ते बघा आजूबाजूला सर्व. तर म्हणजे इकडे ट्रेन आलेली आहे आता.
तर मंडळी फायनली पोहोचलो आहेत अंधेरीला. वरती चाललोय आता स्कायवॉकवरून. तर मंडळी फायनली आता घरी आलेलो आहे. फ्रेश वगैरे झालो. आज आपण गेलो होतो नालासोपाऱ्याला. आपल्या गावचा कार्यक्रम होता आणि छान वाटलं. असा कोणता कार्यक्रम असला ना की सर्वांची भेट होते आणि मस्त वाटतं. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.